तुळजाभवानीच्या तुळजापुरात ड्रग्सचा बाजार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप पुजारी मंडळाने केलाय। जवळपास 1,500 तरुण ड्रग्सच्या विळख्यात असल्याचा दावा पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या ड्रग्स तस्करीला वेळीच आळा घालण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय। पाहूया। तुळजापूर ड्रग्सच्या विळख्यात, हजारो तरुण ड्रग्सच्या आहारी। तुळजापूर ड्रग्सचं मुंबई कनेक्शन। तुळजापूर धाराशिव जिल्ह्यातील हे शहर आतापर्यंत तुळजाभवानी देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध होतं। मात्र आता तुळजापूर ड्रग्समुळे चर्चेत आलंय। ड्रग्स विरोधी कारवाईत ड्रग्सचा साठा आणि 2 ड्रग्स तस्करांना पकडण्यात आले। तुळजापुरात ड्रग्सचं मोठं रॅकेट सुरू असल्याचा दावा तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांनी केलाय। जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। त्यामुळे आता या ड्रग्स तस्करी विरोधात पुजारी आणि व्यापारी एकवटलेत। कडक कारवाई न केल्यास तुळजापूर बंदचा इशाराही देण्यात आलाय। हे सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत असताना सुद्धा ते कानडोळा करत आहेत। आणि आम्ही आत्ताच एक संदर्भाने एक बैठक घेतली की ह्याच्या मागं आश्रय कोणाचा आहे, तर येथील PI आणि DSP साहेब यांचा आहे, तर त्यांची तात्काळ बदली करावी। ह्यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार। महाराष्ट्राचं शक्तीपीठ असलेल्या तुळजापुरात ड्रग्स तस्करीचा प्रकार ही चिंतेची बाब असल्याचं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। तर ड्रग्स तस्करी रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपकाही त्यांनी ठेवलाय। अनेक मुलं ह्या व्यसनाच्या आहारी जातात ही वस्तुस्थिती आहे। मला वाटतंय ह्याच्यावर कंट्रोल करण्याची जबाबदारी किंवा ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे आणि त्याच्यात प्रशासन निश्चितपणे कुठंतरी अपयशी ठरतं ही वस्तुस्थिती आहे। ह्याच्यामध्ये जी लोक इन्व्हॉल्व आहेत त्यांना गाजाड करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा मी सुद्धा SP साहेबांकडे घेणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की ह्याचा पायबंद करा। तुळजापुरातील या ड्रग्सचं मुंबई कनेक्शनही समोर आलंय। स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत ड्रग्सची 59 पाकिटं जप्त करण्यात आली। ड्रग्स तस्करांनी हे ड्रग्स मुंबईतून आणल्याची माहिती तपासात समोर आली आहे। आता या संदर्भात पोलीस आणि अधीक्षकांसोबत 20 फेब्रुवारीला बैठक घेणार असल्याचं धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी आश्वासित केलंय। ह्या राज्यामध्ये ड्रग्स माफिया आहेत, त्यांना भुई सपाट करण्याचं काम किंवा त्यांना संपवण्याचं काम राज्यातील पोलीस यंत्रणा करण्याचा प्रयत्न करते आणि त्या माध्यमातून ह्या ग्रामीण भागामध्ये हे लोन कसे कमी होतील किंवा कसे मोठ्या प्रमाणात जे गेलेलं आहे त्याला नायनाट कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो। तुळजापुरातील ड्रग्स प्रकरणावरून तुळजापूर वासियांनीही संताप व्यक्त केलाय। त्यामुळे प्रशासनानं ड्रग्स तस्करीला तातडीनं आळा घालणं आणि ड्रग्स तस्करीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणं गरजेचं आहे। तुळजापूरहून ज्ञानेश्वर पतंगेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।